हॅलो फ्रेंड्स, या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण सायटेशन्स कसे इन्सर्ट करायचे हे पाहिलेले आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत कॅप्शन्स डायग्रामला किंवा फिगरला कॅप्शन्स कशी ॲड करायची. त्यासाठी आपण रेफरन्सेस टॅब हा पाहणार आहोत. तुम्ही जेव्हा रिसर्च पेपर्स तयार करता तर ती रिसर्च पेपर तयार केल्यानंतर त्यामध्ये चार्ट्स, ग्राफ्स किंवा फिगर्स असे इन्सर्ट करता आणि त्यांना मग तुम्हाला प्रॉपरली लेबलिंग करावं लागतं. मग ते चॅप्टर वाईज करावं लागतं आणि त्या केसमध्ये मग कुठल्या चॅप्टरमध्ये किंवा चॅप्टर 1 मध्ये किती डायग्राम्स होत्या किंवा किती फिगर्स होत्या, याच्यावरती आपल्याला पूर्णपणे व्यवस्थितपणे लक्ष ठेवावं लागतं. पण मायक्रोसॉफ्ट वर्ड तुम्हाला ही एक फॅसिलिटी प्रोव्हाईड करतं, की त्यावरती तुम्हाला कॉन्सन्ट्रेट करण्याची गरज नाही. यासाठी तुम्ही जी काही चार्ट्स तयार केलेली आहेत किंवा ग्राफ किंवा डायग्राम, तो डायग्राम तुम्ही तुमच्या डॉक्युमेंटमध्ये इन्सर्ट केलेला आहे. तो सिलेक्ट करा. सिलेक्ट करून झाल्यानंतर रेफरन्सेस टॅबमध्ये इन्सर्ट टेबल ऑफ फिगर्स यावरती क्लिक करा. त्यामध्ये इन्सर्ट कॅप्शनवरती क्लिक करा. इन्सर्ट कॅप्शनवरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचा कॅप्शन डायलॉग बॉक्स येतो. या कॅप्शन डायलॉग बॉक्समध्ये तुम्हाला या फिगरचं नाव टाकायचं आहे. जर तुम्ही फिगरच्या ऐवजी चार्ट असा लेबल तुम्हाला क्रिएट करायचा असेल तर तुम्ही करू शकता. त्यासाठी इथे लेबल पहा, बाय डिफॉल्ट दिलेली इक्वेशन, फिगर आणि टेबल अशी लेबल्स दिलेली आहेत. जर तुम्हाला नवीन लेबल क्रिएट करायचं असेल तर ते तयार करू शकता. मी चार्ट नावाचं एक लेबल क्रिएट करते. चार्ट. ओके. आता हे चार्ट 1 या ठिकाणी आलेलं आहे. ओके. तर या ठिकाणी आपण हे चार्ट इथं ॲड केलेलं आहे. आता याला आपल्याला काय इथं तुम्ही याच्या पुढे इथं कॅप्शन ॲड करू शकता. चार्ट 1 हा कशा संदर्भाचा आहे. फॉर एक्झाम्पल स्टुडंट कॅटेगरी असं इथं ॲड करूयात. या पद्धतीने स्टुडंट कॅटेगरी आणि यानंतर या चार्टला कॅप्शन दिलेलं जे आहे ते सेव्ह करायचं आहे. तर क्लिक करा ओकेवरती. पहा ऑटोमॅटिकली चार्ट 1ला इथे स्टुडंट कॅटेगरी हा ॲड झालेला चार्ट आहे. या केसमध्ये हा जेव्हा तुम्हाला इंडेक्स तयार करायचा आहे तर त्या इंडेक्समध्ये बाय डिफॉल्ट तुम्हाला हा चार्ट पूर्ण तयार करून मिळतो, की फिगर 1, फिगर 2, फिगर 3, डायग्राम 1, डायग्राम 2, डायग्राम 3 किंवा चार्ट 1, चार्ट 2, चार्ट 3 हे कुठल्या पेजेसवरती आहेत, हे तुम्हाला तिथं कॉन्सन्ट्रेट करण्याची आवश्यकता नाही. बाय डिफॉल्ट ऑटोमॅटिकली तो तुम्हाला इथं चार्टमध्ये दाखवतो. चार्ट 1, चार्ट 2, चार्ट 3 या पद्धतीने. ओके. आता यामध्ये आपण आणखीन एक डायग्रामला इथं ॲड करून पाहूया. त्याला फिगर नाव देऊयात. हा एक लोगो आहे. या लोगोला आपण फिगर 1 असं म्हणणार आहोत. मी हा लोगो सिलेक्ट केलेला आहे. त्यामध्ये इन्सर्ट कॅप्शनवरती क्लिक करा किंवा यामध्ये राईट क्लिक करून इन्सर्ट कॅप्शन म्हणा. इन्सर्ट कॅप्शन हा डायलॉग बॉक्स समोर येतो. याच्यामध्ये आता चार्टच्या ऐवजी लेबल आपण चेंज करणार आहोत फिगर. ओके. फिगर 1. फिगर 1ला इथे नाव देणार आहोत लोगो ऑफ दँड सायन्स कॉलेज. या ठिकाणी क्लिक करा ओके. आता हा लोगो इथं ॲड झालेला आहे. फिगर 1 लोगो ऑफ दयानंद सायन्स कॉलेज. त्याचबरोबर या ठिकाणी तुम्ही इन्सर्ट टेबल्समध्ये पाहू शकता. फिगर 1 म्हणजे फिगर 1 पेज नंबर 1 वरती आहे. त्यानंतर चार्ट हा पण पेज नंबर 1 वरती आहे आणि हे सगळं तुमचं इथं बाय डिफॉल्ट तयार होतं आणि हा इंडेक्स तुम्हाला जशाला तसा कॉपी करून घेता येतो. या पद्धतीने तुम्ही चार्ट्स तुमच्या रिसर्च पेपरमध्ये चार्ट्स असतील, फिगर असतील, डायग्राम्स असतील किंवा इक्वेशन्स असतील त्यांना तुम्ही इथे नंबरिंग करू शकता. ओके. या पद्धतीने तो तुम्हाला दाखवतो की कुठल्या चार्टवरती कुठला फिगर 1 हा कुठल्या पेजवरती आहे. चार्ट 1 हा कुठल्या पेजवरती आहे. ही सगळी माहिती तुम्हाला या ठिकाणी इंडेक्समध्ये घेता येते. अशा पद्धतीने तुम्ही इन्फॉर्मेशन इंडेक्ससाठीची तयार करू शकता. थँक यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.